नमस्कार मित्रांनो. आज मी इयत्ता 8वी सायन्स या विषयाचं मी आज लेक्चर घेणार आहे. यामध्ये सायन्स पुस्तक जर बघितलं आपण तर टोटल जे चॅप्टर आहे किती आहे, 19 चॅप्टर आहे. त्या 19पैकी प्रथम 17, 1 ते 10 आणि द्वितीय सत्र आहे 11 ते 19 किंवा 10 ते 19 असा हा सिलेबस आहे. आता पहिली जी घटक चाचणी आहे आपली, त्यासाठी 1 ते 5 हे एवढे चॅप्टर आपल्याला घ्यावे लागणार आहे. आता या चॅनलवर मी तुमचा इयत्ता 8वी असेल, 9वी आणि 10वी सगळे वर्गाचं मी सायन्स आणि मॅथ हे 2 विषय जे कवर करणार आहे. तर जर तुम्हाला हा सिलेबस जर कवर करून पाहिजे असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायचं. तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी यामध्ये द्यावी लागणार नाही मित्रांनो. फक्त काय करायचं, खाली लाल रंगाचं जे बटन दिसतं आहे त्याला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला येणारी जी व्हिडिओ आहे ती नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळते. तर बघा, पहिलं जो चॅप्टर आहे स्टँडर्ड 8 सायन्सचा फर्स्ट आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर लिव्हिंग म्हणजे सजीव, वर्ल्ड म्हणजे जग, म्हणजे ही जी जीवसृष्टी अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरणासह प्रकरण आहे. आता काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात. पहिली एक ॲक्टिव्हिटी दिली कॅन यू रिकॉल. हे 3 प्रश्न विचारलेत. यामध्ये व्हॉट इज द हायरार्की ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, हू इन्व्हेंटेड बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. आणि तिसरं आहे विच लेवल ऑफ हायरार्की आर कन्सिडर व्हाईल रायटिंग दी नेम इन बायनॉमियल नॉमेनक्लेचर. हे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचे आहेत. याचे उत्तर तुम्हाला डायजेस्टमध्ये मिळून जातील, ते तुम्ही बघून घ्या. तर पहिला टॉपिक आहे आपल्याला बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. आता बायोडायव्हर्सिटी हे काय, जैवविविधता आणि वर्गीकरणाची गरज. आता ही जी जैवविविधता आहे म्हणजे बरेचसे प्राणी वनस्पती या काय विशिष्ट अशा परिसरात एकत्रित राहतात, त्यांनाच काय म्हणतो आपण बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता. तर लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ हॅव अडॅप्टेड अकॉर्डिंग टू जिओग्राफिक रिजन्स, फूड इंजेक्शन, डिफेन्स एक्सेट्रा. मागच्या इयत्तेमध्ये आपण शिकलो आहे का सर्व जे सजीव आहे विच आर लाईव्ह ऑन अर्थ, जे पृथ्वीवर राहतात, ते काय करतात, त्यामध्ये अनुकूलन होतं. कशानुसार होतं? अकॉर्डिंग टू दी जिओग्राफिक रिजन, त्यांचा भौगोलिक परिसर. फूड इंजेक्शन, खाण्याचं जे अन्न ते घेतात त्यावरून, आणि त्यांचं संरक्षण, डिफेन्स म्हणजे संरक्षण. तर या 3 गोष्टीवरून काय करतात, दे आर अडॅप्टेड. तर व्हाईल अडॅप्टिंग, आता ज्यावेळेस त्यांचं अनुकूलन होत असतं, व्हाईल अडॅप्टिंग मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्व्ड. बरेचसे आपल्याला काय बघायला मिळतात, तिथं बरेचसे डिफरन्सेस आपल्याला त्यामध्ये बरेचसे हे फरक आपल्याला बघायला मिळतात. ऑब्झर्व्ड इन ऑर्गॅनिझम ऑफ दी सेम स्पेसिस टू, एकाच प्रजातीच्या प्राण्यामध्ये किंवा वनस्पतीमध्ये आपल्याला बरेचसे काय बघायला मिळतात, डिफरन्सेस, फरक आपल्याला तिथं बघायला मिळत असतात. कधी? व्हाईल अडॅप्टिंग, अनुकूलन होत त्यावेळेस. त्यानंतर दुसरा पॅराग्राफ, अकॉर्डिंग टू 2011 सेन्सेस, म्हणजे 2011च्या सर्व्हेनुसार काय सांगितलं आहे, अराउंड 87 मिलियन स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड ऑन अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सी. जवळजवळ किती सांगितलं आहे, 87 मिलियन स्पेसीज ऑफ लिव्हिंग, 87 मिलियन काय प्रजाती या सजीवांच्या ह्या काय झालेल्या आहेत, त्या आढळलेल्या आहे. कुठं? ऑन दी अर्थ, पृथ्वीवरती. पृथ्वीवरती कुठं? तर इन्क्लुडिंग लँड अँड सी, जमीन आणि पाण्यामध्ये, दोन्ही जे ठिकाणी जमीन आणि पाण्यावरती किती प्रजाती आढळतात, जवळजवळ 87 मिलियन स्पेसीज या आढळलेल्या आहे. मग आता टू स्टडी सच अ वास्ट नंबर, एवढ्या मोठ्या
प्रजातीचा जर अभ्यास जर करायचा असेल तर इट वॉज इसेन्शियल टू डिव्हाइड देम इनटू ग्रुप्स. तर यांना काय करणं गरजेचं आहे, त्यांचं आपल्याला डिव्हायडेशन, आपल्याला वर्गीकरण करणं गरजेचं आहे. आणि मग आता हे ग्रुप्स अँड सब ग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता हे कसे क्लासिफाय करायचे, तर त्यातले काही कॅरेक्टरिस्टिक कन्सिडर करायच्या. कोणत्या? सिमिलरिटीज विच आर फाउंड इन दिस स्पेसीज अँड सम डिफरन्सेस विच आर फाउंड इन दॅट स्पेसीज. म्हणजे काही आपल्याला सारखेपणा जो आहे तो ते वेगळे करायचे, सारखे असणारे. काहीमध्ये बदल आपल्याला बघायला मिळतो ते सेपरेट करायचे. असे 2 क्रायटेरिया काय करायचं आहे तिथं कन्सिडर करायचं आहे, सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर एक व्याख्या दिली मित्रांनो, तर ही व्याख्या तुम्ही आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये ती लिहून घ्यायची. तर बघा कोणती आहे, दिस प्रोसेस. तर कुठपर्यंत आहे बघा, दिस प्रोसेस of living organism into this process of dividing living organism into groups and subgroups is called as biological classification. म्हणजे काय, कोणती प्रोसेस सांगितली का, प्रोसेस ऑफ विच डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स. का सजीव जे त्यांचं काय करायचं आहे, ऑर्गॅनिझम काही ग्रुपमध्ये आणि सबग्रुपमध्ये काय करायचं, त्यांचं वर्गीकरण करायचं. या पद्धतीलाच काय म्हटलंय, इट इज कॉल्ड ॲज दी बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. सोपी व्याख्या आहे एकदम. यामध्ये फक्त काय करायचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे आर क्लासिफाईड, त्याचं काय केलंय, वर्गीकरण केलंय सजीवांचं. कशामध्ये? ग्रुप्स अँड सबग्रुप्स. काही ग्रुप्स आणि काही उपग्रुप्स जे गट आणि उपगटामध्ये काय केलंय, त्याचं वर्गीकरण केलंय. तर अशा पद्धतीने ही व्याख्या आहे, तर ती तुम्ही व्याख्या लिहून घ्यायची. दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स इज कॉल्ड ॲज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. तर कुठून व्याख्या, या ठिकाणाहून इथपर्यंत अशी ही व्याख्या दिलेली, ती व्याख्या तुम्ही लिहून घ्यायची. तर बघा पुढं, तर एक शास्त्रज्ञाचं नाव दिलंय रॉबर्ट हार्डिंग विटकर्स. त्याचं कालखंड दिला आहे 1920 ते 1980. 1920ला त्याचा जन्म आहे आणि त्याचा मृत्यू कधी झाला, 1980. वॉज अँड अमेरिकन इकॉलॉजिस्ट. कोण होता तो? अमेरिकेचा तो एक इकॉलॉजिस्ट होता. इन 1969, आता वर्ष दिलंय 1969, ही डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 5 ग्रुप्स. त्याने काय केलंय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे ते 5 ग्रुप्समध्ये काय केलं, त्याचं क्लासिफिकेशन केलंय. आता हे क्लासिफिकेशन करता वेळेस त्यांनी काही क्रायटेरिया घेतलेत बघा, 5 क्रायटेरिया. कोणकोणते क्रायटेरिया घेतलेत बघा. पहिलं आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. आता सेल स्ट्रक्चर, आता आपल्याला माहिती आहे प्रत्येक सजीव कशाचा बनला असतो, पेशींचा. तर मग हे जे पेशी आहे यांची जी जटिलता आहे, आता ती कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, त्यामध्ये काय, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक म्हणजे काय, तर ज्या दृश्य केंद्रके आणि आधी केंद्रके, ज्यामध्ये काहीचं जो केंद्रक आहे तो काय असतो, वेल डेव्हलप असतो, तो आपल्या डोळ्यांनी दिसतो, आणि काहींचं काय असतो, तो वेल डेव्हलप नसतो. असे दोन्ही, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. दुसरा क्रायटेरिया कोणता घेतलाय, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. आता ऑर्गॅनिझमची कॉम्प्लेक्सिटी कशी घेतलंय, त्याने उदाहरण घेतलं युनिसेल्युलर ऑर ए मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तुम्हाला माहिती आहे का, दोज ॲनिमल्स विच आर मेड अप ऑफ ओनली 1 सेल, इट इज कॉल्ड एज युनिसेल्युलर, अँड अदर इज मल्टीसेल्युलर, म्हणजे दोज ॲनिमल्स विच आर मेड अप ऑफ मेनी सेल्स, दीज आर कॉल्ड एज दी मल्टीसेल्युलर. तिसरा क्रायटेरिया घेतला आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. त्यांचं पोषणाचा मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे, आता दोन्ही, एक ऑटोट्रॉपिक आणि हेटरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक आपल्याला माहिती आहे का, जे प्राणी स्वतःचं अन्न स्वतः बनवतात त्यांना काय म्हणतो आपण, ऑटोट्रॉपिक. दोज ॲनिमल्स विच आर प्रिपेअर देअर फूड बाय सेल्फ, इट इज कॉल्ड ॲज ऑटोट्रॉपिक. आणि दुसरं हेटरोट्रॉपिक्स, दोज ॲनिमल्स विच आर डिपेंड्स अपॉन अदर बाय दी पर्पज ऑफ दी फूड, मीन्स दे आर डिपेंड्स अपॉन अदर फॉर दी फूड, दीज आर कॉल्ड ॲज दी हेटरोट्रॉपिक. आता हेटरोट्रॉपिकचं एक्झाम्पल काय घ्याल तुम्ही, तर ह्युमन बिईंग.
मानव हा दुसऱ्यावर अवलंबून आहे. कुणावर? वनस्पती, फळभाज्या असतील, प्राणी असतील यावर अवलंबून. म्हणजे काय? मानव हा हेटेरोट्रॉपिक आणि ऑटोट्रॉपिक कोण आहे? वनस्पती. का त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दे प्रिपेअर देअर फूड मटेरियल बाय सेल्फ बाय दी प्रोसेस ऑफ दी फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण यामार्फत ते बनवतात. तर चौथा क्रायटेरिया घेतला आहे लाईफस्टाईल. आता लाईफस्टाईल जी आहे राहणीमान. तर प्लॅन्टचं काय घेतलं आहे? प्रोड्युसर म्हटलं आहे. ॲनिमल्सला कंझ्युमर, म्हणजे प्लांट्स काय करतात? प्रोड्युसर, ते उत्पादक आहे. ॲनिमल्स त्या उत्पादकांना कंझ्युम करणारे, खाणारे. आणि फंगी डिकम्पोजर्स, फंगी जे ते डिकम्पोजर्स आहे, डिकम्पोज करणारे. ॲनिमल मेल्यानंतर फंगी काय करतात? त्याला डिकम्पोज करतात त्याची बॉडीला. असा हा चौथा क्रायटेरिया घेतला. आणि शेवटचा घेतला आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. यामध्ये रिलेशनशिप दाखवलं आहे कुठून कुठं जातं, प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक. तुम्हाला अगोदर सांगितलं मी प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक म्हणजे काय, आणि युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर, एक पेशीकडून बहुपेशीकडे. असं त्याने 5 क्रायटेरिया घेतलेत या विटकर्सने, रॉबर्ट हार्डिंग विटकरने. काय तर त्याने किती ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलं? आता 5. तर आता ते 5 बघायचे आपल्याला. लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दीज आर क्लासिफाईड इनटू 5 ग्रुप्स. पहिलं मेन ग्रुप्स केले त्याने. आता आपल्याला माहिती आहे व्याख्यामध्ये आपण बघितलं ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. आता पहिले ग्रुप्स केलेत प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. तर ग्रुप्स जर बघितलं तुम्ही, हा आहे प्रोकॅरियोट्स, नंतर हा युकॅरियोट्स. तर प्रोकॅरियोट्स जो आहे तो सिंगल याच्यातच क्लासिफाय केला आहे, तो आहे युनिसेल्युलर. नंतर युनिसेल्युलर जो आहे तो किंगडम मोनेरा, हा पहिला जो क्लासिफिकेशन आहे किंगडम मोनेरा. नंतर आता युकॅरियोट्स जे आहेत, दीज आर क्लासिफाईड इनटू फर्दर 2 सब ग्रुप्स, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. एक पेशी आणि बहुपेशीमध्ये काय केलं? त्याचं वर्गीकरण केलं. आणि युनिसेल्युलरमध्ये एक दुसरा किंगडम येतो आहे किंगडम प्रोटिस्टा, असे त्यांनी क्लासिफाय केलं. आता मल्टीसेल्युलर, आता आपण अगोदरच बघितलंय का विटकर ही क्लासिफाईड इनटू 5 ग्रुप्स. आता 2 ग्रुप्स मिळाले आपल्याला, किंगडम मोनेरा आणि किंगडम प्रोटिस्टा, हे 2 आहे. आता राहिले 3. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, दीज आर क्लासिफाईड इनटू 3 ग्रुप्स. फर्स्ट इज फंगी, सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम्स कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. बघा फंगी जे आहे त्यामध्ये बुरशी ज्याला म्हणतो आपण, का त्यांना सेल वॉल प्रेझेंट असतं बट दॅट ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस, ते फोटोसिंथेसिस करत नाही. नंतर एक किंगडम 4, दॅट इज ए प्लांट आहे. सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस, म्हणजे प्लांट सगळ्या वनस्पती ज्या हिरव्या आहे का ज्यामध्ये सेल वॉल असतो आणि त्या काय परफॉर्म करतात? फोटोसिंथेसिस करतात. नंतर 5वं एक किंगडम दिला किंगडम ॲनिमला, नो सेल वॉल. उदाहरणार्थ आता ॲनिमल्स सगळे का त्यांमध्ये काय नसतं? नो सेल वॉल. अशा पद्धतीने त्या विटकर्सने त्याचे 5 ग्रुप्समध्ये काय केलं आहे? क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर 5 कोणते? पहिलं किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगी, किंगडम प्लांट आणि किंगडम ॲनिमल, असं त्याने हे क्लासिफिकेशन केलं आहे. मित्र, जर आता आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. का आता घ्यायला पुढं पण घेऊ, परंतु लेक्चर जो आहे तो वाढतो आहे आणि तो यूट्यूबवर अपलोड करण्यासाठी वेळ लागतो आहे. त्यासाठी मग राहिलेला जो टॉपिक आहे आपण तो पुढच्या लेक्चरमध्ये काय करणार आहे? तो कवर करणार आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल, लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत काय करा? तो शेअर करा. धन्यवाद.